नमस्कार मंडळी, मी अक्षय. स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आम्ही भावंडे यात्रेनिमित्त दरवर्षी क्रिकेट टुर्नामेंट साठी 1-2 दिवस का होईना गावाला भेटतो. पण या वर्षी काही शक्य झालं नाही, त्याच्यामुळे यात्रेनंतर भेटायचं ठरवलं. त्यामुळे भावांना भेटायची एक्साइटमेंट खूप होती, म्हणून कामावरून थोडं लवकरच निघालो. माझ्याजवळ हेल्मेट तर होतं, पण बाईक नव्हती, कारण बाईक दिली होती शोरूमला सर्व्हिसिंग साठी. मग भाऊ आला होता, त्याच्यासोबतच शोरूमला निघालो. वाटलं गाडी रेडी झाली असेल, पण काय झाली नव्हती. मग तिथून थेट घरीच पोहोचलो. घरी आलो, बघतो तर सगळीकडे शूज दिसत होते, कारण माझ्या आधीच मुंबई पुण्याची मंडळी घरी पोहोचली होती. मग सगळ्यांना भेटलो. नवीन जर्सी पण आणली होती, ती घातली आणि लगेच ग्राउंडवर निघालो. कारण आम्ही सगळे वर्षभर एकत्र खेळाची वाट पाहत असतो. आमच्यासाठी क्रिकेट म्हणजे जीव की प्राणच आहे. एवढ्या कडक उन्हात क्रिकेट खेळलो तरी मन काय भरलेलं नव्हतं. मग ठरलं की रात्री टर्फला सुद्धा क्रिकेट खेळायला जायचं. भावाला एका ठिकाणाहून जत्रेच्या जेवणाचं आमंत्रण आलं होतं. तो मला पण घेऊन निघाला. म्हणला जेवण करून तसं टर्फला जाऊ. मला वाटलं मटणाचं बेत असेल, पण कशाचं काय, सगळी फॅमिली व्हेजिटेरियन होती. मग काय पुऱ्यावरच भागवलं आणि निघालो. पलटणच्या गिरवी नाक्यावर सगळ्या गँगने भेटायचं ठरलं. मग तिथे हळूहळू सगळी जमलो आणि निघालो टर्फला. टर्फला पोहोचलो, तिकडे पण पार याड निघस्तवर खेळलो. सगळ्या वर्षाची वसुली एका दिवशी केली. खरंच एवढ्या दिवसांनी भावंडांसोबत असा टाइम भेटला. मन एकदम हलकं झालं होतं. चला, तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.